नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहता LS मराठी. बेटी बचाओ बेटी पढाओ यासोबतच मेरी माटी मेरा देश यासारख्या घोषणा आपण मागच्या अनेक दिवसांपासून वारंवार ऐकतोय. मात्र या ज्या घोषणा आहेत त्या केवळ आता ट्रान्सपोर्ट पुरत्याच मर्यादित राहिलेत का, RTO पुरत्याच मर्यादित राहिलेत का, हा प्रश्न निर्माण होतो. कारण हा देशातला गंभीर मुद्दा आहे आणि सध्या ज्या घटनेचा उल्लेख होतोय, ज्याची चर्चा देशभर पाहायला मिळते, देशभर संतापाची लाट पाहायला मिळते आहे, तो नेमका घटनाक्रम काय ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आपले स्पेशल करस्पॉन्डंट ब्रह्मा चट्टे आहेत. ब्रह्मा, नेमकी ही घटना कशी आहे, ज्या घटनेने आता देशभरात संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळतंय, कारण पीडिता न्यायासाठी लढत आहे. उन्नाव बलात्कार प्रकरण असं सगळीकडे ठळक ज्याच्यावर बोललं जातं, ज्याच्या आरोपांना न्यायालयाने आता उच्च न्यायालयाने त्यांना स्थगिती दिली, त्यांच्यावर आरोप सिद्ध झाला असताना सुद्धा त्याच्यामुळे संतापाची लाट आली. ही घटना काय आहे की पीडिता 2017 साली ती नोकरी मागण्यासाठी तात्कालिक तिच्या मतदारसंघातले जे आमदार होते कुलदीप सेंगर, त्यांच्याकडे ती मदत मागायला गेली. ती भाजपचे आमदार होते आणि त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि कुलदीप सेंगरनी तिच्यावरती बलात्कार केला, हे न्यायालयात सिद्ध झालेलं आहे. आणि हा बलात्कार केल्यानंतर ती पीडिता पोलिसांकडे गेली तात्कालिक त्या पोलीस स्टेशनमध्ये, पण तिचा गुन्हा दाखल करून घेत नव्हते. एखाद्या आमदारावरती बलात्काराचा गुन्हा इतक्या सहजासहजी दाखल होणार नाहीये, कारण साधे गुन्हे होते, तर आमदारांवरचा बलात्काराचा गुन्हा भारतीय जनता पक्षाचा आमदार होता. पण तो गुन्हा दाखल करण्यासाठी त्या पीडितेला खूप स्ट्रगल करावा लागला. आणि त्याच्यानंतर ना बघा, ज्यांनी कुलदीप सेंगर वरती आरोप केलाय त्या लोकांना म्हणजे त्यांचं दखल घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा होता कुलदीप सेंगर भाजप आमदारावर, पण तो नाही झाल्यामुळे त्या पीडितेला खूप त्रास झाला आणि तिने योगी आदित्यनाथांची भेट घेतली आणि परत भारतीय जनता पक्षाचं अंतर्गत राजकारण तिथं आलं आणि मग शेवटी त्या आमदारावरती गुन्हा दाखल झाला. आता एक चित्रपट वाटावा असं, म्हणजे ज्यांच्यावर अन्याय झालाय, ज्या पीडितेवरती बलात्कार झालाय, तिच्या वडिलांना एका खोट्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आणि न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांना मारहाण झाली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे पीडितेने आता न्याय कोणाकडे मागायचा, म्हणून ती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या त्यांच्या घराच्या समोर तिनं आत्मदानाचा प्रयत्न केला आणि त्यानंतर पूर्ण देशाचं त्या घटनेकडे लक्ष गेलं. तोपर्यंत ती लढत होती, कारण तिच्यावरती जो काय पाशवी बलात्कार झालाय, तिच्यावर जो काय अन्याय झालाय त्याला ती वाचा फोडत होती आणि तिला तिचे वडील साथ द्यायला नव्हते का, म्हणजे इतक्या सगळ्या स्ट्रगलमधून ती गेली होती. जुलै 2019ला सगळ्यात गंभीर घटना घडली. त्या पीडित मुलीच्या कारचा अपघात झाला. अपघात झाला की घडवून आणला हे आता आपण समजू शकतो. आणि त्यात सुद्धा ती बिचारी वाचली. ती दुर्दैवी होती, म्हणजे तिच्यावरती बलात्कार झालाय, तिच्या वडिलांचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालाय, इतकं सगळं होऊन ती न्यायासाठी लढत होती. आणि विशेष म्हणजे तिच्यावर जेव्हा म्हणजे अपघात झाला, ते अपघात त्या कोर्टात तिच्यासोबत तिचा वकील होता जाताना, म्हणजे तो वकीलही वाचला आणि ती सुदैवाने ती पीडिताही वाचली. आणि मग सगळ्या देशाचं लक्ष गेलं आणि विरोधी पक्षाने म्हणजे राहुल गांधी त्यावेळेस त्यांनी ही बाजू हा मुद्दा खूप लावून धरला आणि मग उत्तर प्रदेशच्या बाहेर हा खटला चालावा म्हणून प्रयत्न झाले आणि हा खटला दिल्लीमध्ये हा खटला हस्तांतरित करण्यात आला. आणि डिसेंबर 2019 मध्ये दिल्लीच्या न्यायालयाने सेंगरला बलात्कार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. म्हणजे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि पीडितेच्या वडिलांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी परत त्याच आमदारला सेंगरला 10 वर्षाची शिक्षा झाली. म्हणजे हे इतकं घटनाक्रम आहे, इतका सगळा संतापजनक गोष्ट आहे. आणि आत्ताची लेटेस्ट घडामोडी आहे, म्हणजे 23 डिसेंबर 2025ला जी काही घडामोडी घडली की दिल्ली उच्च न्यायालयाने सेंगरच्या अपिलाच्या सुनावणीपर्यंत त्याची आजन्म शिक्षा निलंबित करून अटीसाठी जामीन मंजूर केलाय, म्हणजे अटी शर्तीचं. म्हणजे एक प्रकारे बलात्कार सिद्ध झाला असताना, सगळ्या पीडिताचे वडील दुर्दैवी मृत्यू झाला असताना त्याचा खूनच झाला एक प्रकारे न्यायव्यवस्थेने केलेला हा. आणि तरी सुद्धा त्या पीडितेला न्याय मिळण्याच्या ऐवजी तिच्यावरती ज्यांनी बलात्कार केला हे कोर्टामध्ये सिद्ध झालं असताना त्याला जामीन मंजूर करणं आणि त्याच्या आरोपाला स्थगिती देणं हे गंभीर आहे ब्रह्मा, अगदी. आणि आज ज्या घडामोडी आपण पाहतोय, किती मोठी असुरक्षितता पाहायला मिळते. खरं तर न्यायालयानं त्या दरम्यान काय म्हटलंय ते सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. सेंगरला फक्त पीडितेच्या धमकीच्या भीतीमुळे तुरुंगात ठेवता येणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. काही अटी सुद्धा देण्यात आल्या की पीडितेच्या घरापासून 5 किलोमीटर अंतर राखणे. आता जामीन मिळाला तात्पुरता, मात्र ह्या काही अटी समोर आल्यात की पीडितेच्या घरापासून 5 किलोमीटरचा डिस्टन्स त्यांना ठेवणं आवश्यक आहे. धमकी न देणे किंवा अशा काही सुद्धा त्यामध्ये एखादा आरोपी असं कसं काय करेल. मात्र वडिलांच्या मृत्यू प्रकरणी 10 वर्षाची शिक्षा असल्याने सेंगर हे अद्याप तुरुंगातच राहतील. पीडितेने हा निर्णय आमच्या कुटुंबासाठी काळ असं म्हटलंय. किती गंभीर बाब आहे. आणि सगळ्यात
दुःखद घटना काय आहे की लोकशाहीमध्ये तिला तिच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आवाजही उठवता येत नाही. इंडिया गेटवरती निदर्शनं करत होती तर तिला पोलिसांनी उचलून व्हिडिओ पाहिला हो तुम्ही? हो हो, म्हणजे ती काय अतिशय संतापजनक व्हिडिओ आहे की न्याय मागणारे म्हणजे ते पीडित आहेत, न्यायासाठी लढतायत, हक्क मागतायत, त्यांचं कुटुंब, त्यांची आई त्या ठिकाणी होते आणि त्यांना त्या प्रकारे आरोपीसारखं उचलून नेलं जातं. आरोपीला ज्यांच्यावर अन्याय झालाय, जिचा बलात्कार झालाय, म्हणजे घृणास्पद गोष्ट आहे. भारतीय संस्कृतीमध्ये नारीला पूजलं जातं. आपण भारतामध्ये लिंग आणि योनीची पूजा करतो. म्हणजे आपल्या देशामध्ये आपल्या परंपरा, इतकी आपल्या परंपरेचा आपल्याला अभिमान असतो आणि त्या परंपरेमध्ये एका मुलीवर अन्याय अत्याचार झालाय आणि ती न्याय मागते आणि तिला अशा पद्धतीची वागणूक पोलिसांकडून मिळते. हे गंभीर म्हणजे भयंकर आहे. आणि त्याच्यानंतर सीबीआय आता ती उच्च न्यायालयात जाईल, मग तारीख पे तारीख होईल आणि आपल्या न्यायव्यवस्थेवरती आपण बोललो तर परत न्यायव्यवस्थेचा अवमान म्हणून आपल्याला नोटीस येईल, कदाचित आपल्याला अटक होईल, त्यावर आपण भाष्य करू शकणार कारण हा न्यायालयाचा अवमान ठरेल. पण जे घडतंय त्याच्यावर बोललं पाहिजे आणि आपण वारंवार म्हणतो की राजकीय दृष्ट्या ज्या प्रकारे गोष्टी घडतात दहशत निर्माण झालेली आहे. कारण आपण एक पाहिलं की यावेळी त्या मुलीनं जी आता मागणी केलेली आहे की हा जो काही आम्हाला कुठंतरी जिथं भाजपची सत्ता नाही त्या एखाद्या राज्यात स्थलांतरित करावं जिथं काँग्रेसचं राज्य आहे, अशी थेट त्यांनी मागणी केलेली आहे. गंभीर मुद्दा आहे. आणि राहुल गांधी यांनी खरं तर कुटुंबियांची भेट घेतली, पीडितांची राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी भेट घेतलेली आहे. आणि ज्यांनी न्याय आणि सुरक्षेची हमी दिली तर राहुल गांधींनी काय म्हणलं की राहुल गांधींनी जामीन या निर्णयाला लज्जास्पद आणि निराशजनक अशी थेट टीका केलेली आहे. हे प्रकरण महिलांवरील अत्याचार, राजकीय प्रभाव आणि न्याय व्यवस्थेवरील विश्वास यावर प्रश्न उपस्थित करते. पीडिता आणि तिच्या कुटुंबियाला सीआरपीएफ सुरक्षा आहे, पण ती सुद्धा काढून जाण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळं असं म्हणतायत की भाजपची ज्या ठिकाणी सत्ता आहे त्या ठिकाणी नाही तर काँग्रेसची ज्या ठिकाणी सत्ता आहे त्या ठिकाणी आम्हाला सुरक्षा देण्यासाठी त्या ठिकाणी स्थलांतरित करावं. हा मुख्य मुद्दा आता मुख्य मागणी पीडितेच्या कुटुंबाने पीडित करतायत. एकीकडे पंतप्रधान बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणतायत आणि हे या गोष्टींकडे 2011-12 साली जेव्हा काँग्रेसचं सरकार देशामध्ये होतं त्यावेळेस ज्या काही घटना घडल्या त्या दुर्दैवीच होत्या, पण त्याच्यावरती जनमानसाचा जो एक राग आला होता तो राग आता पुन्हा ह्या प्रकरणानंतर दिसण्याची शक्यता दाट आहे. कारण एकीकडे आपण महिला सुरक्षेच्या गप्पा मारतोय आणि महिलांवरती रोज बलात्कार होत आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न महाराष्ट्राच्या विषयी जर ह्या संदर्भाला बोलायचं झालं तर एका डॉक्टर असलेल्या महिलेला आत्महत्या करावी लागली आणि आपली स्मरणशक्ती खूप बरं. ब्रह्मा, मी तुला इंटरप्ट करतो आता. डॉक्टरचा महिलेचं प्रकरण हे होतं, आत्महत्या होती, गंभीर मुद्दा आहे. सगळ्यात गंभीर काय होतं मी सांगतो, म्हणजे माझं असं नोटीस आहे त्यामध्ये की त्या महिलेने थेट आपल्या हातावरती सुसाईड नोट लिहिली होती. आता ह्याचा नेमका अर्थ काय काढायचा, ह्याचं ॲनालिसिस असं की त्या महिलेला हा विश्वासच नव्हता की मी कुठेतरी सुसाईड नोट लिहिली कुठल्या कागदावरती तर ती सुद्धा घाळ केली जाईल. कारण थेट समोरचे पोलीस होते, एखादी आत्महत्या झाली किंवा मर्डर झालं थेट पोलीस पोहोचतात, पंचनामा इन्व्हेस्टिगेशन सगळे होतात. त्यावेळी बऱ्याच वेळी असे आरोप होतात पोलिसांवरती सुद्धा की पुरावे जे आहेत ते घाळ केले, पुरावे नष्ट केले. त्या महिलेने थेट हातावर लिहिण्या इतकी वाईट वेळ, म्हणजे आजची काय परिस्थिती आहे, आजची काय वास्तविकता आहे, त्या महिलेने थेट हातावरती लिहिलं होतं. याच्यावरून आपलं लक्षात येईल उन्नावचं प्रकरण अगदी चित्रपटाला शोभेल असंच आहे. म्हणजे ती त्या बिचाऱ्या महिलेवर दुर्दैवी अत्याचार होतो काय, त्याच्यानंतर तिच्या वडिलांवरती खोटे गुन्हे दाखल होतात काय, त्यांना अटक होते काय, न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांचा मृत्यू होतोय, त्याच्यानंतर पीडित आणि तिचे वकील ह्याच खटल्यासंदर्भात कोर्टामध्ये जात असताना त्यांचा अपघात होतोय काय, अगदी जीव घेणा अपघात, त्यातून ती वाचते आहे, तिला पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागण्यासाठी आत्मदहन करावं लागतंय. एवढं सगळं करून न्याय व्यवस्थेनं त्यांना आरोपी ठरवून जेलमध्ये पाठवले असताना पुन्हा उच्च न्यायालयात ह्या स्थगिती दिली जाते आहे. म्हणजे हे भारतामध्ये न्याय व्यवस्थेचंच नाही, एकंदर लोकशाहीच्याच धिंडवड्यात जगभर निघताय की हे काय चाललंय या देशामध्ये. आणि याच्यावर आपण भाष्य करणार नाहीये का, आपण बोललं पाहिजे, आपली सतसत विवेक बुद्धी जागी राहिली पाहिजे, ह्या अशा गोष्टींचा आपण निषेध केला पाहिजे. आपण जर तो निषेध नाही करणार तर मग आज ती पीडित आहे, उद्या आपल्या घरातलं कोणी असू शकतं. नाही, हा केवळ त्या पीडितेपुरता मुद्दा नाही, तो म्हणल्याप्रमाणे संपूर्ण देशाचा मुद्दा आहे. देशाने गांभीर्याने या मुद्द्याचा विचार केला पाहिजे. आणि ज्या प्रकारे वारंवार उल्लेख केला जातो की राजकीय ताकद मिळते आणि त्यानंतर असे गुन्हे होतात, गुन्हेगारांना वेळोवेळी पाठबळ दिलं जातं, त्यांना पाठीशी घातलं जातं आणि त्यामुळे त्यांना बळ मिळतं. आता त्यांनी काही पीडित आणि तिच्या कुटुंबियांनी राहुल गांधी यांच्यासमोर काही मुख्य 3 मागण्या केलेल्या आहेत. त्यामधली मुख्य मागणी आहे सर्वोच्च न्यायालयात कुलदीप सेंगर याच्या विरुद्धचा खटला लढण्यासाठी एक नामांकित वकील मिळवून देण्याची मदत ही द्यावी अशी त्यांनी मागणी केली. आणि राहुल गांधी यांनी सुद्धा आश्वासन दिलं की ते त्यासाठी व्यवस्था करतील. जीवाला धोका असल्यामुळे त्यांना मी जसं मगाशी बोललो की काँग्रेस शासित राज्यात स्थलांतर करण्यासाठी सुद्धा त्यांना मदत मागितलेली आहे. आणि राहुल गांधींनी सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे की सुरक्षितरित्या हलवण्याची त्यांची सोय केली जाईल.
संसार टिकवण्यासाठी पीडितेच्या पतीसाठी चांगल्या नोकरीची संधी द्या अशी सुद्धा मागणी केली आहे. मी इतिहासाची गोष्ट एक जोडतो. निर्भया प्रकरण जे झालं दिल्लीमध्ये, तिच्या कुटुंबियांना राहुल गांधींनी अशीच मदत केलेली आहे. म्हणजे तिच्या भावाला पायलट बनवण्यापर्यंतचा आर्थिक मदत राहुल गांधींनी केली. त्याची कुठलीही जाहिरात न करता. आपल्याकडे जाहिरात खूप केली जाते पण ती केली नाही. म्हणून कदाचित ह्या पीडितांना असं वाटतंय की आपल्याला आता राहुल गांधींकडून काही आपल्या ह्या खटल्या संदर्भात आणि बाकीच्या जगण्याच्या संदर्भात मदत होईल म्हणून त्यांनी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. आणि ती काही चुकीची आहे असं मला वाटत नाही. खरं तर महत्त्वाच्या त्यांनी मागण्या केलेल्या आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे आणि त्यावेळी त्यांनी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत आणि तसा एक दिलासा दिलेला आहे. राहुल गांधींनी त्यांना विश्वास दिलेला आहे. मात्र पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होता, जसं तू ब्रह्मा मगाशी म्हणालास की देवी म्हणून आपण पूजलं जातं आणि एक महिलाबद्दलचा जो आदर आहे, स्त्री शक्ती, नारी शक्ती, वारंवार असा उल्लेख केला जातो आणि विशेषतः प्रचाराच्या दरम्यान हे मुद्दे पुढे येतात. अगदी राज्यातली लाडकी बहीण असू द्या किंवा अन्य मुद्दे, तरीसुद्धा अशा घटनांमध्ये मात्र दिवसेंदिवस वाढ होते. याला आळा घालावा, अशा घटनांना आळा घालावा यासाठी सरकार काही करताना तरी दिसत नाही सध्या. हे जे 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 प्रकरणं दिवसेंदिवस वेगवेगळी प्रकरणं समोर येत आहेत, महिलांवरती अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. एनसीआरबीचा जो रिपोर्ट आहे त्यानुसार गुन्हे वाढलेले आहेत आणि मग त्या गुन्ह्यांचं कन्व्हेन्शन जे आहे, म्हणजे त्या गुन्हे सिद्ध होऊन आरोपींना सजा मिळणं, हेही जरी वाढत असेल तरी अशा प्रकारचे जर प्रकार घडत असतील आणि आपण गप्प बसत असेल तर मग हे गंभीर म्हणावं लागेल. अशा घटना बघितल्या की मनावंच वाटते, रगों में दौड़ते फिरने के हम नहीं कायल, जब आंख ही से न टपका तो फिर लहू क्या है. अगदी ब्रह्मा, वास्तविक परिस्थिती अशीच आहे. देशात महिला सुरक्षित नाहीत. हा खूप गंभीर मुद्दा आणि सर्वात प्रायोरिटीवरचा हा मुद्दा ठेवून सरकारने आगामी काळात महिला सुरक्षेसाठी महत्त्वाची पावलं उचलणं आवश्यक आहे. आपल्याला काय वाटलं आपण कमेंटद्वारे कळू शकता. यासारख्या ताज्या अपडेटसाठी पाहत राहा LS मराठी.